जनतेचा पैसा कुणाच्या घशात? अंबड बसस्थानकाची मजबूत इमारत पाडण्यासाठी अधिकाऱ्यांची घाई का? अंबड जालना. एकीकडे राज्यातील अनेक एसटी बसस्थानकांची अवस्था दयनीय असताना दुसरीकडे अंबड येथील सुस्थितीत असलेली बसस्थानकाची इमारत पाडण्याचा घाट घातला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कामासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला असला तरी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले नसल्याने हा सर्व प्रकार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मजबूत इमारत पाडून सरकारी तिजोरीवर दरोडा टाकण्याचा हा प्रयत्न कोणासाठी, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. काय आहे नेमका काळा बाजार? अंबड येथील तक्रारदार अय्यूब संदलजी सय्यद यांनी पुराव्यानिशी या प्रकरणाचा भांडाफोड केला आहे. 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंबड बसस्थानकाची जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला. मात्र स्थानिक नागरिकांच्या मते सध्याची इमारत अत्यंत सुसज्ज आणि सुरक्षित आहे. तरीही ही इमारत पाडण्यासाठी प्रशासकीय स्तरावर मोठी घाई केली जात आहे. माहिती अधिकारातील माहितीने फुटला घाम. या प्रकरणातील सर्वात खळबळजनक बाब म्हणजे तक्रारदाराने 12 फेब्रुवारी 2026 रोजी माहिती अधिकारांतर्गत RTI या इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल मागवला होता. त्यावर 25 मार्च 2026 रोजी विभागीय अभियंता कार्यालय जालना यांनी दिलेले उत्तर थक्क करणारे आहे. अंबड बसस्थानकाच्या स्ट्रक्चरल ऑडिट संदर्भात कोणतीही माहिती कार्यालयात उपलब्ध नाही, असे लेखी उत्तर महामंडळाने दिले आहे. म्हणजेच ज्या इमारतीचे ऑडिटच झाले नाही ती धोकादायक ठरवून पाडण्याचा निर्णय घेतलाच कसा, हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाचे अर्थपूर्ण मौन. तक्रारदाराने यापूर्वी 11 एप्रिल 2026 रोजी ईमेलद्वारे सविस्तर तक्रार केली होती. मात्र भ्रष्टाचाराचे आरोप होत असतानाही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे 29 एप्रिल 2026 रोजी तक्रारदाराने पहिले स्मरणपत्र पाठवून महाव्यवस्थापक, बांधकाम आणि वाहतूक यांना जाब विचारला आहे. तक्रारदाराचे गंभीर आरोप आणि मागण्या: 1. स्ट्रक्चरल ऑडिट नसताना नवीन इमारतीचा मंजूर निधी तात्काळ थांबवावा. 2. जुनी इमारत खरंच धोकादायक आहे का याची निष्पक्ष चौकशी व्हावी. 3. विनाकारण इमारत पाडून जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी. सुस्थितीतील सरकारी मालमत्ता नष्ट करून नवीन कंत्राट काढण्यामागे नेमके कोणाचे हित दडले आहे हे आता संशोधनाचा विषय ठरत आहे. मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांकडेही या प्रकरणाच्या तक्रारी गेल्या असल्याने आता सरकार यावर काय ॲक्शन घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या भ्रष्टाचाराच्या साखळीत कोण कोण सामील आहे आणि यामागे नेमका कोणाचा वर्दहस्त आहे हे आपण लवकरच पुढील भागात बघणार आहोत.